नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता ताते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण करत आहोत हरभऱ्याच्या पाल्याची भाजी. त्यासाठी सर्वप्रथम 1 वाटी तुरीची डाळ घेतली. ती स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घेऊन त्यात 2 वाट्या पाणी घालून 1 तासभर भिजत ठेवली. थंडीच्या दिवसामध्ये हा असा हरभऱ्याचा पाला आपल्याला भाजी करण्यासाठी विकत मिळतो. ठराविक काळापुरताच म्हणजे 1-2 महिन्यापुरताच असतो. तेवढ्या वेळातच ही भाजी करून घेता येते. एरवी जर ही भाजी करायची असेल तर ह्या दिवसात हा पाला वाळवून ठेवतात आणि मग तुम्हाला वर्षभरसुद्धा ही भाजी खाता येते. हा पाला असा छान निवडून घ्यावा लागतो. त्याच्या अशा काड्या बाजूला करायच्या. ह्यामध्ये 2 वाट्या पाणी घालून आणि आपण जी भिजवलेली डाळ आहे ती त्याच्यावरतीच ठेवायची आणि त्यातही थोडं पाणी घालायचं आणि कुकरमधून शिजवून घ्यायची. आपण ती कुकरला शिजवून होईपर्यंत परत 1 वाटी तुरीची डाळ घेऊन ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्यात 2 वाट्या पाणी घालून भिजत ठेवलेली आहे. आपण जी पहिली डाळ भिजवून घेतली होती त्याच वेळेस ही डाळ भिजवली तरी चालेल. कुकरमधून शिजवलेली भाजी आणि डाळ अशी एकत्र करून घेतलेली आहे. त्यासाठी आता फोडणी केलेली आहे. मोहरी, जिरे, हिंग, भरपूर लसूण आणि मिरची घालून त्यामध्ये हळद घातलेली आहे. आपण जी भिजवलेली डाळ होती ती पण ह्यामध्ये 1-2 वाफा देऊन अर्धवट शिजवून घ्यायची. भाजी खाताना ही डाळ अशी मध्येच लागली तर छान लागते. शिजवलेली भाजी आता या कढईमध्ये घातलेली आहे. ती छान अशी एकजीव करून घ्यायची. त्यामध्ये मीठ घालायचं आणि गूळ घालायचा. ही भाजी बऱ्यापैकी आंबट असल्यामुळं गूळ हा घालावा लागतो. इथं मी 2 चमचे डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे. तुम्हाला गूळ पाहिजे असेल तर घाला. काही ही आंबट भाजीसुद्धा आवडते. त्यामुळे गुळाचं प्रमाण तुमच्या मनानुसार तुम्ही ठरवा. मी आता 1 कडलं घेतलेले आहे. त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि ही बोर मिरची घेतलेली आहे. ह्याची फोडणी ह्याला खूप छान लागते. अशी वरतून चुरका फोडणी द्यायची आणि भाजी छान फेटून घ्यायची. ह्याला गरगट भाजी त्याच्यामुळेच म्हणतात. ही भाजी सर्व करताना किंवा पानात घेतल्यानंतर त्याला अशी वरनं परत लसणाची फोडणी घालायची म्हणजे खूप छान लागतो. वरून असा छान खरपूस तळलेला लसूण घातला की भाजीमध्ये त्याला अत्यंत अप्रतिम चव येते. ही भाकरीबरोबर खायला मजा येतेच, पण तुम्ही पोळीबरोबरसुद्धा खाऊ शकता. ही रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. बाय.